पहिली बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या संदर्भातली आहे। जवळपास 2 तास मनोज जरांगे यांना समजावण्याचा सरकारचा प्रयत्न अद्याप तरी सफल होऊ शकलेला नाही। जरांगेंच्या सोबतची सरकारची बैठक अनिर्णित ठरलेली आहे। राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवली सराटी इथं जाऊन मनोज जरांगे यांना समजावण्याचा, उपोषण न करण्याचा सल्ला दिला होता। आमचं देऊन टाका, कशाला न ठेवत आम्ही म्हणून मी आपल्याला विनंती कशाला ठेवूत? एकदा मराठ्याला देऊन बघा ना म्हणा, त्यांना एकदा मराठ्याला देऊन बघा म्हणा। एकदा आतापर्यंत तुम्ही दिलं ना सगळ्याला, एकदा मराठ्याला देऊन बघा। बेउपकारी झाले तर बेउपकारी होतील मराठी, जाऊ द्या, तुम्ही तर द्या एकदा। मी करतोय ना, तुम्हाला कोण करा म्हणतोय? मी आहे ते, मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर शिकणार। आता हे नवीन आरक्षण शिकायचे, समजा नवीन विद्यार्थी आता तुमच्या सपाट्यात आलाय, नवीन विद्यार्थी, इकडून त्याला कोपरा लुटी देत, तिकडून लुटी देत, ती बी लुटी देत। खरं बोलायला गेलं की कोपर खेळा सुरुवात आहे। काय बोललेत नुसते, इथं आले अंतरवले मराठ्याला आरक्षण मिळून द्या म्हणले, थांब रे, इथं आले तर मराठ्याला आरक्षण द्या मिळून दिले, लगेच त्यांच्या मागे लागले। का? तुमचं कोण बोललं की मग गोड लागतो, मग लय चांगला आहे मराठ्याचा, आणि उचित मराठ्याच्या पोरा कोण बोललं की काय लगेच तुम्हाला उकळ्या फुटत द्या। नाही, तुमचे नाही का बोलत, एक बोलला समजा, जाऊ द्या मराठ्याकडून एक बोलला, पटन नाही पटन यांचं, मग तुमचं मग पटन नाही पटन, तुम्ही दोघं निघून जाताना आता मी उपोषणाला बसायचं तर बसनच, ती पुढे जे व्हायचं ते होईल। एक माणूस मराठ्याकडून बोलला, कारण मिरच्या लागल्या, इतके दिवस ओबीसीचं काम नाही केलं का त्यांनी? कमून उपकार फेडता लगेच, एखाद्या जर ओबीसीचं काम केलं असेल ना आयुष्यात, नाही केलं। आता 42 जाती घातल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, कमला विरोध केला यांनी। अरे मग आलेत ना मराठ्याकडे, काय म्हणतात? फक्त मराठ्याला त्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे, मी देवेंद्र फडणवीस साहेबाला समजून सांगतो, विखे पाटलाला समजून सांगतो, दोघा तिघाचा काही गैरसमज असेल तो काढतो, उदय सामंतला समजून सांगतो, एवढंच बोलला। तुम्ही एवढा कमजोर समजत हवी, ते बी बोलले काय तो ते बी गेलेला आहे, ते बी लय मागा लागल। हाय उगा राजकीय पक्षाचं पद प्रतिष्ठित म्हणून जाऊन द्या बोलत, कारण आम्ही दोघांनी फाईट केलेली ना, आम्ही एकदा कुस्ती केलेली दोघांनी। ते मला एकदा बोलत, मी 25 बारे धुवूनच काढलं, तसं त्यांना बोलतात। काय मागितलं त्यांनी? लेकराला आरक्षण द्या म्हणलंय, फक्त काय म्हणलं दुसरं? तर एवढे लगे बोलायला लागले आणि एवढं टार्गेटच करायला लागले, म्हणजे यांना गठुडं भरून द्या, मग लय मजा लागली। मराठीला द्या म्हणलं की लागलेच नेत्याच माग, विख्यात असला, लाडा असला, आमकात असला, काय चावतो, काय चावतो तुम्हाला? आमचे सहकारी प्रतिनिधी विजय चिडे आता या क्षणाला अंतरवाली सराटीमध्ये उपलब्ध आहेत। अंतरवाली सराटीतून ते आपल्यासोबत जोडले गेले आहेत। माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल विजय चिडे, तर सांगा, 2 तास वाट बघून हातात काही फलित लाड आणि विखे यांच्या येणार आहे का? नक्कीच खाते सर, जर बघितलं तर अंतरवली सराटीमध्ये मागील 2 तासापासून मनोज जरांगे पाटील, विखे पाटील आणि त्याचबरोबर प्रसाद लाड या तिघांमध्ये जे आहे ती चर्चा सुरू होती, आणि आतापर्यंत सरकारने केलेल्या कामाचं जे आहे ते संपूर्ण आढावा त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितला। त्याचबरोबर आतापर्यंत राज्यात सापडलेल्या 58 लाख नोंदी ज्या आहेत त्या देखील यामध्ये जरांगे पाटील यांना सांगितलं। मात्र काही ठिकाणी व्हॅलिडिटी जे आहे त्या थांबण्यात आल्या होत्या, मात्र कामचुकार अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण प्रकार झाल्याचा देखील विखे पाटील यांनी म्हटलं होतं, आणि त्यानंतर तुम्ही हे उपोषण करू नये अशा पद्धतीचं त्यांची मागणी होती। मात्र मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागण्यावरती ठाम असल्याचे पाहायला आपल्याला मिळाले होते, आणि त्यानंतर मला जे काही मागण्या आहेत, यामध्ये मुख्य मागण्या ज्या आहेत, हैदराबाद गॅजेटनुसार जे 58 लाख नोंदी प्रमाणपत्र सापडले त्याची व्हॅलिडिटी थांबणार नाही, याचं लेखी स्वरूपाचं द्या। त्याचबरोबर 17 गॅजेटियर जे आहेत। विजय, या निमित्तानं एक आणखी प्रश्न पटकन घेतोय, आणि आपण त्या अनुषंगानं ही सांगावं की आता 2 तास विखे पाटील आणि लाड कुठे असणार आहेत? ते अंतरवलीत बसून कोणाशी संवाद करणार आहेत? मुख्यमंत्र्यांना फोन करणार आहेत? शिंदे समितीच्या प्रमुखांशी बोलणार आहेत? लाड आणि विखे काय करणार आहेत 2 तास तिथे बसून? नक्कीच सर, बघितलं तर 2 तास वेळ जो आहे तो दिलेला आहे। उद्याच्या उपोषण थांबायचं की नाही थांबायचं त्यानंतर ठरलं जाणार आहे। मात्र सध्या जर बघितलं तर प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील हे अंतरवाली सराटीमध्येच आहे। या ठिकाणाहून त्यांनी काही वेळापूर्वी जे आहे ते शिंदे समितीचे देखील न्यायमूर्तीची चर्चा देखील केली होती। आता मुख्यमंत्री असतील किंवा इतर नेते असतील यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत, आणि त्यानंतर आता लेखी स्वरूपाच्या संपूर्ण मागण्या द्यायच्या आहेत की नाही यावरती चर्चा होणार आहे। त्यानंतर जर बघितलं तर थोड्या वेळामध्ये ह्या दोघांचा वेळ जो आहे तो संपल, त्यामुळे आता सध्या जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे सध्याही चर्चा
चर्चा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर काही मराठा अभ्यासक आहेत ते देखील या संदर्भात चर्चा करत आहे. 1994चा जार चॅलेंज करायचं असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळं मराठा कुणबी एकच असलं तर ह्या संपूर्ण मागण्या त्यांच्या आहेत आणि त्या मागण्यावरती जर बघितलं जी, तर मला आता मला ह्या एक चर्चा पटकन छोटासा प्रश्न आता इथे घ्यायचा आहे, वेळेची मर्यादा आहे आपल्याला विजय. मला पटकन सांगा आणि या निमित्तानं प्रेक्षकांपर्यंतही हा विषय आपल्याला घेऊन जाता येईल की काय केलं तर जरांगेंचं उपोषण उद्या होणारं टळू शकतं. पटकन 1, 2, 3 असं सांगू शकाल? नक्की सर, बघितलं तर हैदराबाद गॅजेट जे आहे त्याची व्हॅलिडिटी थांबू नये. त्याचबरोबर मराठा आंदोलकावरील गुन्हे जे आहेत ते तात्काळ माघारी घेण्यात यावे. सातारा गॅजेट जे आहे ते लागू करण्यात यावं. त्याचबरोबर ECBCच्या विद्यार्थ्यांना देखील अनुदान द्यावं आणि ज्या संस्थेचं अनुदान थांबवलं आहे ते देखील देण्यात यावं. या संपूर्ण मागण्या जर पूर्ण केल्या तर उद्याचं आंदोलन जे आहे ते थांबवण्यासाठी विखे पाटील आणि प्रसाद लाड यांना यश येण्याची शक्यता आहे. मात्र आता त्यावरती चर्चा जी आहे ती सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सध्या प्रसाद लाड आणि विखे पाटील हे दोघेही आता अंतरवली सराटीत आहे. यानंतर आता 1-1.5 तासानंतर ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर या संपूर्ण चर्चेला ते पूर्णविराम देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ह्या मुख्य मागण्या आपल्याला वेळेची मर्यादा आहे. धन्यवाद या सगळ्या तपशिलाकडे. आपण बारकाईनं अंतरवली सराटीत काय घडतंय तिकडे लक्ष ठेवा. आम्ही वेळोवेळी आपल्या संपर्कात येऊ.